या. गुड इव्हनिंग. टोकन ठेवा आणि बसा. कुठून आलात बरं तुम्ही? मी सातारा रोड फाडली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. ओके, साताऱ्यावरून आलेला तुम्ही. किती तुमचा टोकन नंबर? 12. बरं. साताऱ्यातले जे शेतकरी आहेत बघा, त्यांच्यासमोर काय समस्या आहेत बरं? साताऱ्यातल्या शेतकऱ्यांसमोर तशा व्हेरिएबल समस्या आहेत. त्यातली पहिली सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे लँड फ्रॅगमेंटेशन भरपूर झालेलं आहे. त्यामुळं जमिनीचं तुकडीकरण झाल्यामुळे यांत्रिकीकरण करण्यात अडचण आहे. आणि ज्या फॅसिलिटीज आहेत किंवा ट्रान्सपोर्टेशनमध्ये सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन मग त्यांना मार्केटिंगला जावं लागतं. तिसरी समस्या म्हणजे नवीन ॲडॉप्शन करायची त्यांची जी पारंपरिक त्या ह्याच्यामध्ये जे गुंतलेले आहेत त्यातून त्यांची मानसिकता होत नाही आहे की नवीन ॲडॉप्ट करावं. म्हणजे ते पारंपरिक शेती पद्धतीत जास्त इन्व्हॉल्व आहेत. बरं. आपल्याकडे एक पारंपरिक शेती पद्धतीशी संबंधित एक योजना आहे बघा, काय नाव आहे तिचं? परंपरागत कृषी विकास योजना. हां. मग आता एकीकडे तुमचं म्हणणं आहे की हे परंपरेत अडकलेले आहेत आणि सरकार पण परंपरागत कृषी विकास करते बघा, काय फरक आहे काय दोघांमध्ये? सर, त्यांचा उद्देश हा आहे की केमिकलमुळे आपला बराचसा ऱ्हास झाला आहे. मृदेचं धूप झाली आहे. मृदेमध्ये जे आपले न्यूट्रिएंट्सचे ते एक सलग एकच पीक घेतल्यामुळं त्यातली कमी झाली आहेत न्यूट्रिएंट्स. त्यामुळं ते वाढवण्यासाठी किंवा त्याचं जतन करण्यासाठी सध्या पारंपरिक उपाययोजना करून कमीत कमी रासायनिक खतं किंवा लिमिटेड जेवढे हवेत तेवढेच वापरून करण्याचा त्यांचा उद्देश आहे. बरं. तुमच्या शेतामध्ये कुठली पिकं आहेत बरं सध्या? सध्या आमच्या शेतामध्ये ऊस आहे. ऊस आहे. बरं. कुठली प्रजाती आहे बरं ऊसाची तुमच्या शेतात? कोइंबतूर 8632. ओके. ऊसासाठी FRP देतो आपण. हो. MSP आणि FRP मध्ये काय डिफरन्स आहे बरं? सर, MSP आणि FRP मध्ये हा फरक आहे की FRP हा पेरिशेबल गुडसाठी आहे. म्हणजे ऊसाचं सुक्रोज कंटेंट कमी होऊ शकतं. त्यामुळे त्यासाठी FRP फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राईस आहे. आणि बाकीच्या 22 ज्या डाळी किंवा कडधान्य, कापूस, तेलबिया यासाठी मिनिमम सपोर्ट प्राईस आहे. तुमचं ग्रॅज्युएशन कधी झालंय बरं? याच्यावर काही डिटेल्स नाही आहेत. 2018 मध्ये झाले सर. 2018 मध्ये झालेलं आहे. ओके. आणि 10th? 2012. 2012. मग आता गेल्या जवळपास 8 वर्षापासून काय करताय बरं तुम्ही? सर, मी अभ्यासच केला. डिग्रीनंतर अभ्यास केला. कोरोनामध्ये मी एक्झाम 2020 मध्ये मुख्य परीक्षेला अपियर झाले, पण कोरोना काळात थोडंसं लॉंग डिस्टन्समध्ये ते लांबत गेलं आणि एक्झाम नाही झाली. नंतर मी 2021ची मुख्य परीक्षा दिली कृषीची, 2022ची पण कृषीची मुख्य परीक्षा दिली आणि 2022ची कंबाईनसाठी पण मुख्य परीक्षा दिली. बरं. मला सांगा की जर आता सिलेक्शन नाही झालं तर काय प्लॅन बी असेल तुमचा? सर, माझा प्लॅन बी असा आहे की म्हणजे मला आत्मविश्वास आहे ह्यावेळी की माझं होईल म्हणून. पण तरी पण सपोज नाही झालं तर मला ॲक्रिलिक पेंटिंग्स करायला आवडतात. आणि माझं इंस्टाग्रामवर एक पेज आहे जे कोरोनात पण मी चालू केलं आणि त्यानुसार माझ्याकडपर्यंत जेवढ्या काय ऑर्डर्स आल्या तेवढ्या मी केल्यात. आणि मग मला माझ्या हॉबीलाच मग बिझनेसमध्ये कन्वर्ट. म्हणजे तुम्ही ऑलरेडी ते करता? हो, मी करते सर. मग तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबची काय गरज आहे? आपण त्याची आर्ट गॅलरी काढू शकतो मोठी, केवढा मोठा बिझनेस होऊ शकतो तो. होऊ शकतो सर. मग गव्हर्नमेंट जॉबचा काय कन्सर्न आहे याच्यामध्ये? सर, मला लहानपणापासून व्हायचं होतं, म्हणजे एक स्वप्न होतं माझं की अधिकारी व्हायचं आहे. बरं, ठीक आहे मॅडम. बरं, सध्या कुटुंबात कोण कोण आहे तुमच्या? सध्या माझे आई वडील, माझा भाऊ, माझ्या माहेरी आणि माझ्या सासरी माझे सासू सासरे आणि माझे मिस्टर असं आमचं परिवार. बरं, फॉर्ममध्ये तुम्ही तुमचं अनमॅरिड नमूद आहे, तुम्ही आता मॅरिड आहात. हो, माझं ह्या प्रोसेसमध्ये लग्न झालं 2024 डिसेंबर. तारीख प्रिलिम्स झाली आणि लग्न 27 डिसेंबर. 27 डिसेंबर 2024. बरं. मग तुमचं सासर कुठं आहे? साताऱ्यामध्येच आहे. बरं. आणि तुमचे हस्बंड काय करतात? सर, ते मोटर वाहन निरीक्षक आहेत, परिवहन विभाग. बरं. त्यांची नियुक्ती कुठे आहे सध्या? सध्या नांदेडमध्ये. नांदेड जिल्ह्यामध्ये? मग तुम्ही सध्या कुठे असता? सध्या आता जस्ट मी शिफ्टिंग केली या आठवड्यात. अदरवाईज मी पण नांदेडमध्येच होतात. हो. बरं. BS ॲग्रीला कॉलेज कुठलं होतं तुमचं? माझं कृष्णा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, रेट्रे बुद्रुक, कराड. रेट्रे बुद्रुक. बरं.
तुम्ही आता इंस्टाग्रामचा उल्लेख केला होता ना, हो. तसंच कृषी विभाग जो आहे आपला महाराष्ट्र शासनाचा, तो असे काही वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरतोय का हो, शेतकऱ्यांसाठी? ॲग्रीस्टॅग म्हणून आता त्यांनी योजना काढली आहे, ज्याच्यामध्ये योजना म्हणण्यापेक्षा एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर सगळ्या प्रत्येक फार्मरला एक फार्मर आय डी देणार आहेत आणि त्याच्यानुसार सगळ्या स्कीम राबवण्यासाठी किंवा एकाच प्लॅटफॉर्मवर सगळी माहिती अवेलेबल होईल आणि जास्तीत जास्त रीच वाढेल. नाही, असे कुठले प्लॅटफॉर्म्स वापरतोय कृषी विभाग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी? पोर्टल वापरते वेगवेगळं किंवा वेगवेगळे ॲप आहेत. ई महाभूमी ॲप, म्हणजे आपल्याला जर सातबारा काढायचा आहे तर ई महाभूमी ॲपवर आपण इझिली हे करू शकतो आणि महाराष्ट्र शासनाने आता त्याला वैध मान्यता पण दिलेली आहे. त्यामुळे तो कुठल्या पण न्यायालयात किंवा कुठल्याही कायदेशीर बाबीसाठी उपयुक्त ठरला जाऊ शकतो. तुमच्याकडे यातले कुठले ॲप्स आहेत? माझ्याकडं ॲग्रीस्टॅग आहे. युट्यूब वापरता का तुम्ही? हो. युट्यूबवर तुम्ही शेतीविषयक काही पाहता का? हो मॅडम. कुठले चॅनल्स? ॲग्रोवन म्हणून चॅनल आहे, तो आहे. आणि महाराष्ट्र कृषी विभागाचा स्वतंत्र वैयक्तिक चॅनल आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, त्यांचा पण पोगरा त्यांचा चॅनल आहे. तर कृषी विभागात जो चॅनल आहे ऑफिशियल, त्याचं नाव काय आहे? महाराष्ट्र कृषी विभाग. सध्या किती सबस्क्रायबर आहेत त्याचे? सॉरी मॅडम, मला एवढं डिटेल नाही सांगता. त्याच्याविषयी नाही माहिती तुम्हाला? बरं. सध्या कुठल्या गव्हर्नमेंट स्कीम सुरू आहेत बरं शेतकऱ्यांसाठी, विशेषतः राज्य शासनाच्या? नमो किसान सन्मान निधी, म्हणजे जी केंद्राची किसान सन्मान निधी स्कीम आहे, जी वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्याला देते, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाची पण तशी स्कीम आहे, जे प्रत्येक 4 महिन्यांनी 2,000 रुपयाचा अलॉटमेंट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देते. पण तुम्ही जे आता सांगितलं, म्हणजे त्याच्यामध्ये वार्षिक 6,000 रुपये आपण देतो शेतकऱ्यांना, पुरेशी आहे का ती रक्कम? त्या 6,000 काय करतील ते? ती पुरेशी नसली तरी त्यांना तेवढा असिस्टन्स मिळतो. एखादी गोष्ट त्यांची अडली किंवा काही नाही आहे तर ती करण्यासाठी त्यांना ते सहाय्य आहे. म्हणजे आपण पूर्ण तर नाही देऊ शकत ना, पूर्ण म्हणजे त्यांची गरज भरपूर असेल किंवा शेतकऱ्यांना पैशांची गरज असतेच, मग त्यांना बाकीच्या पण गोष्टी आहेत क्रेडिटसाठी किंवा पीक कर्ज घेऊ शकतो किंवा अशा वेगवेगळ्या आहेत योजना. पण तरी पण एक आर्थिक सहाय्य म्हणून ती योजना आपण तयार केली. तुमच्या साडीचा रंग कुठला आहे बरं? पीच कलर आहे सर. मराठीत काय म्हणतो त्याला? अबोली. बरं, ठीक आहे. कोण आहे बरं कृषी मंत्री महाराष्ट्राचं? दत्तात्रय भरणे सर. बरं, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू.